बातमी आहे शिर्डीमधून ट्रक चालकांच्या संपाचा वाहनधारकांना फटका बसू शकतो का असा सवाल उपस्थित होतोय। शिर्डीमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारक त्रस्त झाले। केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या मोटार वाहन धोरणाच्या विरोधात इंधन वाहतूकदार चालक पुढील 3 दिवस हे संपावर जाणार आहे। त्यामुळे इंधन वाहतूक पूर्णतः ठप्प होणार असून याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे। त्यामुळे इंधन भरण्यासाठी ज्या पेट्रोल डिझेल पंपावर इंधन शिल्लक आहे त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली आहे। पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते। ट्रक चालकांच्या संपाचा वाहनधारकांना फटका बसणार का अशी स्थिती निर्माण झालेली आहे। शिर्डीमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारक त्रस्त झालेत। केंद्र सरकारने नवीन आणलेला मोटार वाहन कायदा या कायद्याच्या विरोधात इंधन वाहतूकदार चालक हे 3 दिवसाच्या संपावर आहेत। त्यामुळे इंधन वाहतूक पूर्णतः ही ठप्प होणार अशा अफवा पसरवत आहेत आणि याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होतोय। त्यामुळे इंधन भरण्यासाठी ज्या पेट्रोल डिझेल पंपावर इंधन शिल्लक आहे त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली आहे। पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होतीये। केंद्र सरकारने आलेल्या नवीन मोटार वाहतूक धोरणामुळे इंधन वाहतूकदार चालक हे पुढील 3 दिवस संपावर जाणार आहेत। त्यामुळे इंधनाची वाहतूक ठप्प होणार असून अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा साठा हा संपल्याच्या भीतीने मोठ्या प्रमाणात नागरिक जिथे पेट्रोल डिझेल मिळेल त्या पेट्रोल पंपावर रांगा लावून उभे राहिलेले आहेत। त्यामुळे नागरिकांच्या वाटेला यामुळे मनस्ताप सहन करायला लागत असून सरकारच्या विरोधात या ठिकाणी रोष व्यक्त केला जात आहे। त्यामुळे आता सरकार या इंधन वाहतूकदार चालकांच्या संपासंदर्भात कोणता निर्णय घेणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी, अहमदनगर।